भोंदू अशोक खरात याच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. आज 8व्या गुन्ह्यात अशोक खरात याची ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणीसाठी पार पडली. यावेळी महिलांच्या लैंगिक अत्याचाराची माहिती घेत असताना तो मनात काहीतरी पुटपुटत असल्याचं तपासी अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं. काही पुरावे मिळाले, त्याची सक्षम चौकशी करण्यासाठी अशोक खरात याला 3 दिवसांची पोलीस कोठडी मिळावी अशी मागणी तपासणी अधिकाऱ्यांनी केली होती. तर काही काळा दगड आणि इतर वस्तू मिळाल्या असून त्याचा काय उपयोग करत होता याचा तपास करायचा अद्यापही बाकी असल्यानं आरोपी खरात याला 3 दिवसांची पोलीस कोठडी मिळावी अशी मागणी सरकारी वकिलांनी न्यायालयासमोर युक्तिवाद करताना केली. तर भोंदू अशोक खरात याच्या वकिलांनी प्रतिवाद करत काळा दगड आणि तेज चिंचुके याचा तपास काय करणार आहे, या प्रकरणाची माहिती नेमकं काय असून सीसीटीव्ही काय आहे, आर्थिक व्यवहार काय आहे, याचा काय तपास केला जाणार, पहिल्या महिला अत्याचार गुन्ह्यात सीसीटीव्ही होते, आता काय तपास करणार, असा जोरदार युक्तिवाद केला. न्यायालयानं दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून भोंदू अशोक खरात याला 8व्या गुन्ह्यात 12 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. एकूणच या पोलीस कोठडीनं अशोक खरात याची रवानगी आता नाशिक रोडच्या मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली. एसआयटी कोठडीतून अशोक खरातचा मुक्काम आता मध्यवर्ती कारागृहात गेल्यानं संशयाची पाळमुळं अधिक गडद होत चालली आहे. आतापर्यंत अशोक खरात याला प्रत्येक गुन्हा पोलीस कोठडी मिळाली होती, मात्र 8वा गुन्हा त्याला न्यायालयीन कोठडी मिळाली. एकूणच 8व्या गुन्ह्यात एसआयटी पथकाकडून मागवण्यात आलेली पोलीस कोठडी न्यायालयाने फेटाळून लावली. यामुळे सरकारी वकिलांच्या युक्तिवादावर खरातच्या वकिलाचा युक्तिवाद भारी पडला असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसाक कुरेशी, नाशिक.